बया, मला तुमच्या बरोबर डान्स करायचा, उठा पटकन. ऐक माझं ऐक. ला 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 ला. पुरे 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 पुरे. माझा डान्स म्हणजे गणपती आणि निवडणुकीपुरताच मर्यादित आहे, त्यामुळे तुम्ही नाचा. बच्चा, पण आम्हाला तरी कळू दे, तू एवढी का खुश आहेस? एक काम कर, तू आधी बस आणि नीट. नाही नाही नाही, एक मिनिट, आता बसायला वेळ नाहीये. मी आता नूतन काकूंच्या घरी गेले होते. त्यांनी मला सांगितलं लवकरात लवकर तू विक्रांतचं मन जिंकून घे आणि हवं असेल तर 2 दिवस इकडे राहायला ये. तुम्हाला कळतंय का? फायनली फायनली आमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झाले. त्या आरतीचा काटा काढला काकून. एक मिनिट, एक मिनिट. आता काकू नाही, आता सासूबाई. चला, म्हणजे आता माझ्या लेकीचं स्वप्न पूर्ण होणार. मी हेच तुम्हाला इतके दिवस सांगत होते, पण कोणीच माझं ऐकलं नाही. आधी माझं ऐकलं असतं ना तर दादाचं लग्न आणि माझं लग्न एक साथ झालं असतं. पण नाही, विक्रांत आणि आरती एवढ्या जवळ आलेच नसते. पण नाही, कोणीच माझं ऐकलं नाही. फक्त मी आणि माझ्या सासूबाई, आम्हाला दोघांना ती आरती अजिबात आवडली नव्हती. फायनली माझ्या सासूबाईंनी तिला बाजूला काढलं कायमचं. अगं पण म्हणजे नेमकं केलं काय त्यांनी? जरा सविस्तर सांग. नाही, नक्की काय केलं ते त्यांनी सांगितलं नाही. हा, पण त्यांनी एवढं मात्र नक्की सांगितलं की विक्रांतच्या मनातनं आता आरतीला कायमचं काढून टाकायचं. यु नो व्हॉट, मी तर ठरवलंय, विक्रांतच्या फोन मधून त्या आरतीचे फोटो सुद्धा डिलीट करणार आहे मी. बरोबर आहे ना? होणारी बायको आहे मी. अशा कुठल्याही मुलीचे फोटो कसं ठेवू देईन मोबाईल मध्ये? कम ऑन, तुम्ही दोघं असं काय बघताय? चला ना, चला तयारीला लागा. चला, एक खूप मोठी काळजी दूर होणार आहे आपली. ओ माय गॉड, मम्मा, मी माझ्या फ्रेंड्सना सांगते. फोन कुठे आहे? बच्चा बच्चा, एक मिनिट थांब. काय आहे, आधी आम्ही जाऊन भेटतो त्यांना. कसं आहे, लग्न कार्य म्हटल्यानंतर आधी सगळं नीट क्लिअर करून घेतो. पुढे जाऊन गैरसमज नकोत ना. बडवाई, आपण फोन करूनच त्यांना भेटायला जाऊया, म्हणजे सगळं काय ते समजून घेता येईल. झाला? दाखवलास माझ्यावर परत अविश्वास? मम्मा, अगं मी सांगतेय ना, विक्रांतच्या आईनी स्वतः मला तिकडे बोलवलं. मी तिकडे गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझं विक्रांतशी लग्न होणार आहे. कळतंय का? ते काय मला माहिती नाही. प्लीज तुम्ही तयारी सुरू करा. हवं असेल तर आत्ता सार्थक दादाला फोन कर, आद्या वहिनीला सांग, दोघांनाही सांग. चांगले 15 दिवस सुट्टी घ्यायची. खूप कामं बाकी राहिलीत लग्नाची. ओके? आणि पप्पा, मला प्रॉमिस करा, माझं लग्न सार्थक दादाच्या लग्नापेक्षा जास्त धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. ओके? मी लागते तयारीला. हा, आलेच मी. विक्रांत, एक मिनिट थांब. ती अंगठी घाल. का? मी सांगतोय ना, घाल. आता आता हा हार घाल. अरे का? मी सांगतोय म्हणून. आणि ऐक, आता आज जाऊन मी जे सांगणार आहे ना त्यावर फक्त हो म्हणायचं. ए दादा, चल. अरे चल. अरे पण चल. काय खरंच करायचंय का? हो चल. कोणाला? चल ना. वेदांत, विक्रांत, अगं बाई, काय रे हे विक्रांत, बरं आहेस ना तू? काय रे, निवडणुकीला उभा राहिलायस का कोणी सत्कार केलाय तुझा? का पार्टी ऑफिसला जाऊन आलायत? नाही नाही नाही, नूतन, त्याच्या गळ्यातला हार ना जरा वेगळा आहे. विक्रांत, लग्न करून आलंस की काय? नाही, मुलगी होती ना बरोबर, का एकट्यानेच फेरे घेतलेस काय रे? विक्रांत, आशीर्वाद घे. घे. अरे काय रे? काय चाललंय?
वेदांत काय आहे हे सगळं सांगशील का? आजी जे म्हणते ते बरोबर आहे. हो ना रे विक्रांत? हो, ऑलमोस्ट. म्हणजे म्हणजे लग्नच लावून देणार होतो मी, पण म्हटलं जरा घाई होते, लग्न सगळ्यांच्या आशीर्वादाने करूयात, म्हणून फक्त साखरपुडा करून दिला. साखरपुडा? काय वेडा झालायस का तू? आणि कोणाशी केला साखरपुडा? आणखीन कोणाशी? आरतीशी. तिच्यावर माझ्या भावाचं प्रेम आहे. विक्रांत, ती अंगठी दाखव. दाखव. जरा घाईघाईत घेतली, पण छान आहे. हो नाही? अरे ते तुला माहिती आहे, आम्ही दोघेही तुम्हा दोघींची बाजू समजून घ्यायला कायम तयार असतो आणि सक्षम देखील आहोत. पण एक मिनिट मला बोल दे. तर मी बोलतोय ना. हे बघ, माझा पत्रिकेवरती अजिबात विश्वास नाहीये, पण तुझ्या आईचा आहे. पण मी त्यांच्या विश्वासात अजिबात ढवळाढवळ करत नाही किंवा त्या मला देवदेव करायला भाग पडत नाही. हे तू लहानपणापासून बघत आलीस. पण तू आणि अमूल्य, तुमच्या दोघींची वाढ वेगळी, विचार वेगळे, तरी आम्ही तुम्हाला दोघींनाही स्वीकारलंय ना. काय ग? तरी तू आम्हाला काही सांगितलं नाहीस तिकडे जे काही घडलं त्याबद्दल? मी खूप घाबरले होते. अगं पण तू आम्हाला सगळ्यांना किती घाबरवून सोडलंस. गुरुजी जे काही म्हणाले त्यावर विश्वास बसला माझा, कारण मी विक्रांतच्या आयुष्यात आले आणि त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट खरी होती ना. त्यांनीच सांगितलं की विक्रांतला काहीच सांगू नकोस. त्याला खरंच काही झालं तर ही भीती वाटली मला आणि म्हणून मी पळून आले. आरती, कसं काय बाळा? अगं प्रश्नांपासून संकटांपासून कधी पळून जायचं नसतं. ही शिकवण विसरलीस तू? ताई, अगं मला तरी सांगायचं, आम्हाला अंधारात ठेवून काय झालं? आपण सगळ्यांनी मिळून उपाय शोधला असता. आणखीन 4 ठिकाणी पत्रिका दाखवली असती. वेदांत पण हेच म्हणाला. अगं आम्ही त्या गुरुजींना शोधलं असतं. काही कठीण नाहीये ते. अगं हे असले ढोंगी ना सहज सापडतात. थांब, मी आहे ना त्याला सोशल मीडियावरच टाकते. दोन्ही मुली 2 टोकाच्या आहेत नाही? आरती, अगं केवढं घाबरवून सोडलं होतंस आम्हाला. नाही, मला खरंच सुचत नव्हतं मी काय करू. वेदांत एक वेगळाच मुलगा आहे नाही का? हो ना. कुठे घेऊन गेला होता तुम्हाला? तो अचानक आला आणि मला एका आजी आजोबांकडे घेऊन गेला. त्या दोघांची पत्रिका कधीच जुळली नाही. पत्रिका बघून भटजी म्हणाले होते गुण जुळत नाहीतच, पण हिच्या पत्रिकेत दोष आहे. पत्रिकेतले गुण जुळो न जुळो, मन जुळली पाहिजेत, विचार जुळले पाहिजेत. मम्मा, पप्पा, अरे तुम्ही असे काय बसलाय दोघं? तुम्हाला कळतंय का? आपण मुलीकडचे आहोत. आपल्याला मुलाकडच्यांपेक्षा दुप्पट कामं असतात. ओके, त्यामुळे पटपट तयारीला लागा. बरं ऐका, मी ठरवलंय आपण सगळ्यांनी ना कामं वाटून घेऊया, म्हणजे कोणावर लोड नाही येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आद्या वहिनी. आता आद्या वहिनी फॅशन डिझायनर आहे राईट?
आद्या वहिनी तुमच्या सगळ्यांचे ड्रेसेस सिलेक्ट करेल. ओके, एक मिनिट. पण मग नवऱ्या मुलीचे ड्रेसेस? ओके वेट फाईन. आय थिंक नवऱ्या मुलीच्या ड्रेसेस साठी आपण मुंबईवरनं कोणीतरी फॅशन डिझायनर बोलवायचा का? हा, एक काम करते मी ना, लगेच लिस्ट काढते. डिझायनर, सारिका, बाकी सगळ्यांचे ड्रेस आद्याबाई. आणि पप्पा ऐका, एक रिक्वेस्ट आहे प्लीज, मला ते बँकवेट हॉल इथे लग्न नाही करायचंय. प्लीज, मला डेस्टिनेशन वेडिंग करायचंय. म्हणजे मी विक्रांतशी पण बोलते आणि सासूबाईंशी पण बोलते. ओके, त्यापेक्षा मी एक काम करू का, मी ना लिस्ट काढते, ते लिस्ट तुम्हाला देते, मग तुम्ही बुकिंगचं बघा ना. नाही, तुमचे कॉन्टॅक्ट पण आहेत आणि तुम्हाला डिस्काउंट पण मिळतो. ओके. आणि मम्मा ऐक, आपण उद्यापासून शॉपिंगला सुरुवात करूया. हो हो हो. बच्चा, काय सुरू आहे तुझं? अगं आम्ही आहोत ना, तुला जसं हवं, जिथे हवं तसंच लग्न करू. पण आता शांत बस जरा. अगं मी शांतच आहे. बरं ऐका पप्पा, राजस्थान कसं वाटतंय? की खूप कॉमन झालंय? बापरे, माझा ना विचार करून करून डोकं फुटेल. एक काम करा, तुम्हीच ठरवा. नको नको, एक मिनिट. तुम्ही आणि विक्रांत, तुम्ही दोघं मिळून ठरवा. ओके. बेटा तू जरा धीराने घे आणि आधी शांत हो बघू. एक मिनिट. काय धीराने घे? इतके दिवस मी धीरच धरला होता पप्पा. तुम्हीच सांगा, शांत बसले होते की नाही? तुम्ही सांगितलं होतं म्हणून कुठे बाहेर सुद्धा गेले नाही मी. त्यामुळे बस, नो, आता मला कोणाचंच ऐकायचं नाहीये. आता तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकायचं. ओके. हा, तर कुठे होते मी? हा, ड्रेस कोड. सगळ्यांचा ड्रेस कोड सेम असला पाहिजे. ओके. आणि मम्मा कार्ड्स, ओ माय गॉड, मम्मा कार्ड्स कोणाला द्यायचे करायला? नाही म्हणजे ऍक्च्युली मला कळत नाहीये, कारण आजकाल नवीन पद्धत आली आहे डिजिटल कार्ड्सची. पण यु नो व्हॉट, ऍक्च्युली नको, मला ना प्रिंटेड कार्ड्सच हवेत. प्रिंटेड कार्ड्स मध्ये ना असं फील आहे, फ्रेम करून छान घरात लावता येतात. म्हणजे बघ ना, सारिका वेड्स विक्रांत, सारिका वेड्स विक्रांत. विक्रांत ना, विक्रांत खरंच मूर्ख आहे. तो माझा होणारा नवरा आहे, मी त्याला कसं मूर्ख म्हणू शकते? ठीक आहे, पण माझा होणारा नवरा आहे, हक्काने म्हणूच शकते मूर्ख. सारिका, सारिका तू एका ठिकाणी व्यवस्थित बस. आपण बसून काय ते व्यवस्थित ठरवूया ना, नंतर स्वप्न रंग. बघितलं बघितलं, हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. मम्मा काय प्रॉब्लेम आहे? मी आता स्वप्न बघत असेल तर? अगं माझ्या आयुष्यातले एवढे आनंदाचे क्षण आहेत, मला एन्जॉय करू दे ना. एक एक मिनिट थांब, मला कामांची यादी आठवू दे. ओ माय गॉड, माझ्या सगळ्या फ्रेंड्सना फोन करायचा आहे, डान्स साठी गाणी ठरवायची आहेत. ओ माय गॉड, अगं किती काम आहेत. मी आता डान्स बसवायचा, तर कोरिओग्राफर हवाच. ओके, कोरिओग्राफर बुक करून टाकते. यु नो व्हॉट, मी आणि विक्रांत सुद्धा एका गाण्यावर डान्स करणार. पप्पा, मला ना एक डेस्टिनेशन प्री वेडिंग सॉन्ग पण करायचंय प्लीज. पण लोकेशन काय असेल? म्हणजे माझ्या डोक्यात होतो गोवा, पण नको, म्हणजे गोवा खरंच खूप कॉमन झालंय. त्यापेक्षा अब्रॉडला शूट करू का? चालेल. ओके. आणि हा पप्पा, प्लीज आपला वेडिंग फोटोग्राफर असेल ना, त्याचं बुकिंग तुम्ही आत्तापासून करून ठेवा. तुम्हाला माहिती आहे, आयत्या वेळ मिळत नाही या सगळ्या गोष्टी. बच्चा, हे बघ, मला तुझी एक्साइटमेंट अगदीच कळते, पण काय ना, आम्ही आहोत ना, आम्ही ठरवू ना सगळं. तू आधी शांत हो बघू. अगं मम्मा, तुला कळतंय का, माझं लग्न आहे. माझं लग्न असताना मी कशी शांत बसेन? यु नो व्हॉट, सॉलिड मजा येणार आहे माझ्या लग्नात. सारिका वेड्स विक्रांत. वाव, ऐकूनच किती मॅजिकल वाटतंय. आत्तापर्यंत नागपुरात झालं नसेल असं लग्न करायचंय मला. बरं ऐका ना, खूप कामं राहिली आहेत, प्लीज तुम्ही पण तयारीला लागा, मी पण तयारीला लागते. आलेच.
वेदांत, काय चेष्टा आहे ही? हा, तू विक्रांतचा मोठा भाऊ आहेस, ह्या घरामध्ये मोठा नाहीयेस. वडील मंडळी आहेत अजून इथे, आणि मला न विचारता साखरपुडा केलाच कसा? माझ्या शब्दाबाहेर नाही कधी तू. आणि तू आत्ताच्या आत्ता ही अंगठी काढून फेकून दे. हा साखरपुडा मला मान्य नाही. एरवी आई आई करून माझ्या मागे नाचत असतोस ना, त्या मुलीसाठी आईला विसरलास? बघितलंस काय, तुझे दोन्ही नातू खूप मोठे झाले आहेत. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलेत, आणि तेही आपल्याला अंधारात ठेवून. आई, कोणी कोणाला अंधारात ठेवलंय ना, हे कळेल एका मिनिटात. या गुरुजी, या. तुम्ही तुम्ही इथे काय करताय? काय झालं आई? बोल ना आता, कोणी कोणाला अंधारात ठेवलंय ते. आजी, आईने आरतीला घाबरवण्यासाठी या गोडबोले गुरूंचा वापर केला. आणि तू यांच्या भोळ्या चेहऱ्यावर नको जाऊस. एक नंबरचा ढोंगी माणूस आहे. आता तुम्ही बोलताय का बोलतं करू मी तुम्हाला? सांगतो. ताईंनी जे मला सांगितलं तेच मी केलं. खूप जुनी ओळख आहे आमची. तुमच्यावर आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांना तुम्ही असं फसवता. तुम्हाला ना भर चौकात उभं करून मारलं पाहिजे, तेव्हाच लोक येणार नाहीत तुमच्याकडे पत्रिका दाखवायला. आजी, यांनी आरतीला सांगितलं की पत्रिकेत काहीतरी दोष आहे, आणि जर विक्रांत आणि आरतीचं लग्न झालं तर विक्रांतचा मृत्यू होणार. काय? आणि ती घाबरली, कारण विक्रांतने ऑलरेडी एकदा प्रयत्न केला होता जीव देण्याचा. आणि काय करणार ती बिचारी? तिचं विक्रांतवर इतकं प्रेम आहे की तिने लग्नालाच नकार दिला. हेच हवं होतं तुला, हो नाही? आई, विजय सर. गुरुजी या. आई, तू विक्रांतच्या आत्महत्येचा असा उपयोग केलास? हे असं वागलीस तू? माझी मुलगी असून सुद्धा असं वागलीस? अगं तुझा मुलगा आहे ना हा, मग त्याच्या बाबतीत असं कसं करू शकतेस तू? हो हो, मी केलंय. कारण तो मुलगा आहे माझा. आणि जे काही केलं ना ते ह्याच्या भल्यासाठी केलंय.
ती मुलगी मला या घरामध्ये नकोय. ठीक आहे, ती नाही येणार या घरात. मी तिला आणि विक्रांतला दुसरं घर घेऊन देईन आणि ते दोघे तिथेच राहतील. बाय द वे, विक्रांतचा साखरपुडा झालेला नाहीये. काय काय हे सगळं नाटक होतं. हो, पण हे लक्षात ठेव, जर अशी वेळ आली ना तर मी हे खरोखर करू शकतो.